मी फराह खान, तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। मतदार यादीच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी सरकारला डिवचलेलं आहे। मतदार याद्यांमधील घोळावर कोणीही बोलत नाही, तर निवडणुकीमध्ये गडबड आणि घोटाळे सुरू आहेत। कोर्टाने मतदार यादीतील घोळावर लक्ष घालावं अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। दरम्यान सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरते असा थेट सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। तर या अधिवेशनामध्ये सरकारने विरोधी पक्षनेता जाहीर करण्याची मागणी ठाकरेंनी केली। दरम्यान यावेळी बोलताना ठाकरेंनी उपमुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून सुद्धा टीका केली आहे। उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाहीये, त्यामुळे उपमुख्यमंत्री पद हे तातडीने बरखास्त करा अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली। यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवरही टीका केली। महायुतीमधील सर्व पक्षांचा मालक एक आहे, तसंच सत्ताधाऱ्यांमध्ये मारामाऱ्या सुरू आहेत असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर आता ठाकरेंच्या या टीकेवर सत्ताधारी काय उत्तर देणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। पण अजूनही मुंबई आणि इतर शहरातल्या मतदार याद्यांमध्ये जो प्रचंड घोळ आहे त्या घोळाबाबत तसं कोणीच बोलत नाही। त्याच्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यायला पाहिजे, स्वतःहून लक्ष द्यायला पाहिजे। जसं काही ठिकाणी अगदी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत असेल, इतर विषयांमध्ये असेल, सर्वोच्च न्यायालय स्वतःहून लक्ष घालतं, तसा हा लोकशाहीचा विषय आहे। त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून लक्ष घातलं पाहिजे की या मतदार यादींमधला जो घोळ आहे त्या घोळाबाबत आपण काय करत आहात, आणि तो घोळ जोपर्यंत निस्तरत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असं मला असं वाटतं विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्हाला करायला पाहिजे। होता त्या ऐकत होतो, बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे। आणि हा जो काय चाललेला आहे कारभार म्हणजे सत्ता पिपासूपणा, हा जनतेच्या हिताचा नाहीये। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची या दिशेने वाटचाल सुरू आहे। एक तर विरोधी पक्ष नेते पदाला हे सरकार का घाबरते? एवढे मजबूत सरकार आहे, ज्यांना दिल्लीचा सुद्धा पाठिंबा आहे, अनेक भ्रष्टाचारी त्यांच्या सोबत घेतले, त्यांच्यावरती त्यांनी पांघरुणं घातलेले आहेत। एवढं पांघरुण घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्ष नेत्याला हे सरकार का घाबरते? आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात का बाथरूमच्या द्यायच्यात, त्या सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। आणखी एक मोठी बातमी आहे। भाजप देवाभाऊंच्या पाठीशी आहेच, पण राज्यातील इतर राजकीय पक्ष कसे चालणार हे देखील देवाभाऊच ठरवतात असं वक्तव्य मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलं। यावरून आता शिवसेनेच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी सेना भाजप युती टिकवण्यासाठी उठावाची भूमिका घेतली, त्यामुळेच भाजप सत्तेत आलं। भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला, त्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे असं मोठं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं। मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक सांगायचे की तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे, 14 पर्यंत भाजप एवढी ताकदवान नव्हती, पण 22ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला आणि शिवसेना आणि भाजप ही पूर्वीची असणारी युती आदरणीय शिंदे साहेबांनी परत भक्कम केली, परत पुनर्जीवित केली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळायला आणि भाजप ताकदवान व्हायला निश्चितपणे कुठं ना कुठंतरी 2022ला आदरणीय शिंदे साहेबांची उठावाची भूमिका आणि त्यामुळं पुनर्जीवित झालेली भाजप शिवसेनेची होती, त्यामुळं शिवसेना भाजप सत्तेमध्ये आली। तसं बघाल तर आम्ही सत्तेमध्ये होतो ना 2019ला, आम्हाला काय सत्तेतनं बाहेर जायची आवश्यकता नव्हती। आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। दरेकर, आपण ऐकलेलं असेल शंभूराज देसाई काय म्हणतायत, जेव्हा एकनाथ शिंदेंनी उठाव केला त्याच्यानंतर भाजपला एक चांगला वाटा सत्तेत मिळाला 2022ला आणि त्यामुळे ताकद वाढली असं ते म्हणतायत। नाही, मला वाटतं ना, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि जगात सगळ्यात मोठा पक्ष आहे।
त्यामुळे काल परवा स्थापन झालेला पक्ष आणि आता ताकदवान झाला असं काही म्हणायचं कारण नाही. खरं म्हणजे शंभूराजे देसाई सारख्या एका मी त्यांना परिपक्व नेता समजतो. बाकी कोणी एखाद्याने वक्तव्य इमॅच्युअर्ड केलं समजू शकतो. तर मला वाटतं आम्ही मोठा आमच्यामुळे तुम्ही तुमच्यामुळे आम्ही हा वाद त्या ठिकाणी योग्य आहे असं वाटत नाही. कारण आमच्या वरिष्ठांच्या सूचना आहेत की आपल्याला महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारे विसंवाद होणार नाही याची काळजी घ्या. त्याच्यामुळे मी शंभूराजे देसाईंना काउंटर करत नाही. नाहीतर माझ्याकडे अनेक मुद्दे आहेत जे मी जस्टिफाय करू शकतो, कोण मोठं कोण कोणामुळे, परंतु तो वादाचा विषय आम्हाला त्या ठिकाणी करायचा नाही. आपण सत्तेत नक्की होतात, परंतु आपण मुख्यमंत्री त्या ठिकाणी झाला तेव्हा भाजप बरोबर आला आणि भाजपची संख्या मोठी असतानाही मुख्यमंत्री पद मोठ्या मनानं महाराष्ट्राच्या हितासाठी त्या ठिकाणी दिलं. त्याच्यामुळे आपण तुम्ही काय दिलं आम्ही काय दिलं याचा मला वाटतं जाहीरपणे माध्यमातनं लेखाजोगा मांडणं योग्य नाहीये. सगळ्यांना सगळं काही माहीत आहे, परंतु मला वाटतं आमच्या प्रदेशाध्यक्षांनी पण आता भूमिका जाहीर केली. ते निवडणुकीपुरतं जे झालं ते झालं. पुन्हा आपल्याला समन्वयातनं त्या ठिकाणी एकत्रित वाटचाल करायची आहे. तर मला वाटतं अशा प्रकारे जबाबदार नेत्यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे वक्तव्य जर टाळलं तर त्या ठिकाणी बरं आहे. आणि केवळ त्यांच्याच नाही, कोणी आमच्याही जबाबदार नेत्यांनी त्या ठिकाणी विसंवाद होईल असं वक्तव्य येणार नाही याची दक्षता घ्यायला हवी अशी मला नम्रपणाने या ठिकाणी वाटतं. दरेकर, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर जबाबदारीनं वक्तव्य दोन्हीकडच्या नेत्यांनी करावं अशी एक अपेक्षा दरेकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान मंगलप्रभात लोढा यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं तेही पाहूयात. 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं. और ये हमारे राजनीतिक गुरु, इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं. खरं बोलते. म्हणजे महाराष्ट्राची जी लोक म्हणतायत, जनता म्हणते, धुळधाण उडवून टाकली, वाट लावली. तुम्ही देवेंद्रजी फडणवीसना बदनाम करताय. चांगलं आहे, तुम्हीच सांगताय तर बरं आहे, लोक ऐकतायत. ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत. महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे. आता दोन्ही पक्ष म्हणजे त्यांच्या तडाखालची मांजरं आहेत. ते म्हणतील त्या पद्धतीने ही दोन्ही पक्ष वागतील. त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे, भिगी बिल्ली अशी त्याची अवस्था आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष म्हणजे अणभिज्ञ सम्राट झाले आहेत. ते त्यांना आता कोण थांबवू शकत नाही. त्यांना जनता रस्त्यावर उतरून त्या दिवशी पाहू आता काय अति तिथं माती होणार आहे. हे अति चाललेलं आहे. पाहूयात पुढची बातमी. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेतली. मनपा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून प्रशांत जगताप हे नाराज असल्याची चर्चा होती. दरम्यान पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी भेटीनंतर दिली आहे. पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीमध्येच लढणार असल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली. पुणे शहरातली महाविकास आघाडी म्हणूनची लढत कशी राहील किंवा एकूणच जर चुकीच्या पद्धतीने आघाडी झाली तर तशी कशी काही ना काही एकूणच निष्कर्ष निघू शकेल या संदर्भात एकूणच लेखाजोखा आदरणीय पवारसाहेबांच्या समोर मी मांडला. साहेबांनी त्यासाठी खूप सारा वेळ दिला. या सगळ्या चर्चा झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट क्लिअर केली आहे की पुणे शहरामध्ये आणि राज्यामध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत. या सगळ्यांचे ज्यांची काही मतं आहेत ती सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्या समोर मी ठेवली. पण त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांची जी नाही का मतं आहेत, जे इच्छुक उमेदवार आहेत किंवा ज्यांनी
मागच्या काळामध्ये आंदोलनं बैठकांच्या माध्यमातून पक्ष जिवंत ठेवला, अशा कार्यकर्त्याची मतं व्यक्त केली. पवारसाहेबांचा किंवा पार्टीचा वेगळा विचार नाही. आदरणीय पवारसाहेबांनी इथं आपण महाविकास आघाडी म्हणून जावं अशा प्रकारचे स्पष्ट सूचना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला केलेल्या आहेत.